नमस्कार, मी प्रमोद. अलीकडे 3 विषयाच्या चर्चा चालू आहेत. नंबर 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला करू नका. काय करायची गरज आहे असे म्हणणारे मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी असे काहीतरी त्यांचं नाव आहे. अहो, त्यांचं वय झालंय. त्या माणसाला आपण काय बोलतोय काय नाही काही कळतच नाही. अरे, ब्राह्मणाचं कुठं संभाजी नाव असतं होय? ह्याने संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी त्यांचं नाव आहे. ह्यांना कोणी गुरुजी केलंय? देव जाणो. आणि अशा पद्धतीच्या ते शिवाजी महाराजाच्या नावाने संस्था काढायची, नावाने पैसे गोळा करायचे आणि दुसरीकडे मात्र टीका करायची. तर अशा संभाजी भिडेचा मी निषेध करतो. नंबर 2, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर काढलेला जो पिक्चर आहे त्या पिक्चरला काही ब्राह्मण लोक विरोध करतात. अरे, जे सत्य आहे तेच ते दाखवतात ना. म्हणजे खरं बोलायचं नाहीच. खरं बोललं की लगेच बघतोच, करतोच, काटाच काढतो, ह्याचा बहिष्कार, त्याच्यावर बहिष्कार. अरे, आमचं सरकार आहे. अशा पद्धतीचं चालत नसतं. जे खरं आहे ते लोकांना बोलू द्या, प्रगट होऊ द्या, मोठ्या मनाने मान्य करा. म्हणून अशा महात्मा फुलेच्या जीवनावर जो काही चित्रपट आहे तर त्याला विरोध करणाऱ्या ब्राह्मणांचा सुद्धा मी निषेध करतो किंवा त्या प्रवृत्तीला. 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्वाल्हेरमध्ये पुतळा बसविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामधले काही वकील, तेही ब्राह्मण, त्यांनी विरोध केला, बसवायचा नाही. अरे, काय लावलंय? राजस्थानच्या उच्च न्यायालयासमोर मनोचा पुतळा आहे. मनो ही व्यक्ती, मनुस्मृती म्हणतात त्याला. पहिलं कायदे पंडित वा जनता, काय लिहिलं त्याच्यात? सगळ्या उतरलीच्या जातीच्या आणि धर्माच्या आम्ही श्रेष्ठ आहोत ब्राह्मण, बाकी सगळे क्षुद्र. मग तुम्ही लढाई करायची, तुम्ही शेती करा, कुणी कुणबी व्हा, कुणी क्षुद्र व्हा, कुणी काय करा, आम्ही मात्र देव. काय लावले? आणि आता अलीकडे तर भलतच लावले. म्हणे भारताचे संविधान घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर नाहीत. अरे, काय वाटलं पाहिजे मनाला? तर नवीनच BN राव आणले, ते सल्लागार होते म्हणे, आणि मग ते शिल्पकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान आहे? मुळात तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लोक आता झपाट्याने वाढायला लागलेले आहे. आणि आपल्या भारताचा पहिला जो बौद्ध धर्म आहे त्याच्याकडे अनेक लोकांची वाटचाल सुरू झालेली आहे. मी सुद्धा वाटचालीवरच्या मार्गाला आहे. आणि खरं दुखलं ती, म्हणून बाबासाहेबांना विरोध करायचा, त्यांच्या विचाराला विरोध करायचा. हे चालणार नाही. हे जे काय आहेत ना मनोवादी, जास्त काळ टिकणार नाहीत. सगळेच ब्राह्मण वाईट नाहीत. माझे काय मित्र ब्राह्मण आहेत, खूप चांगले आहेत, विचारवंत आहेत. खरं ती खरं, खोटं ती खोटं बोलणार आहे. पहिले होऊन गेलेत ना. SM जोशी, नागा गोरे, भाई वैद्य, अरे सदानंद वर्दे, मधु दंडवते, ह्यांनी कधी असं वाईट सांगितलं नाही. पण अलीकडच्या लोकांना चुकीचा इतिहास सांगण्यासाठी ही काही एक मनोवादी लोक
खऱ्या इतिहासाची तोडफोड करून खोटा इतिहास जोडते आणि लोकांना सांगतात. पण माझी तुम्हाला विनंती, हे असं करू नका. आणि केल्याने काय नाही, फक्त समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे आणि तुम्ही वेगळे पडणार आहेत. म्हणून मी सर्व गावकऱ्यांना, सरपंचांना, नागरिकांना विनंती करतो की आपापल्या गावामध्ये ग्रामसभेमध्ये एक ठराव घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महात्मा फुले दापंत्यांचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश झालाच पाहिजे. म्हणून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला ठरावाद्वारे तुम्ही मागणी करा, असे ठराव करा, लोकांचे निवेदन करा आणि संबंधित केंद्राला आणि राज्यांना कळवा. जर अभ्यासक्रमामध्ये हे खरा इतिहास आला तर ह्यांनी किती वरडू द्या, बोंबलू द्या, काही फायदा होणार नाही. म्हणून गाव पातळीवरतून त्याचा उठाव होण्यासाठी ग्रामसभेमध्ये ह्या अभ्यासक्रमाचा ठराव झाला पाहिजे, असे तुम्ही ठराव करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.